मित्रांनो, आपल्या शेतीचा नकाशा तुम्हाला पाहायचा आहे तर आपल्या शेताचा नकाशा पहा घर बसल्या एका मिनिटात, तेही आपल्या मोबाईलवर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह. आज आपण पाहणार आहोत आपल्या शेतीचा नकाशा आपल्या मोबाईलवर एका मिनिटामध्ये कसा बघायचा, त्याची ए टू झेड प्रोसेस. आता तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात जायची गरज नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शिका एकदम फ्री. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळते. चला आपण समजून घेऊया अतिशय साध्या सोप्या भाषेत ए टू झेड आपल्या मोबाईलवर शेतीचा नकाशा कसा पाहायचा ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, आपल्याला जायचे आहे गुगल क्रोमवर. तुम्ही जर लॅपटॉपवर ओपन करत असाल तर गुगलवर तुम्ही लॉग इन केलं तरी चालते, पण मोबाईलमध्ये जर ओपन करत असाल तर गुगल क्रोमवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी गुगल क्रोमवर ओपन केल्यानंतर या सर्च बारवर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे भूमी अभिलेख .महाराष्ट्र.gov.in. साईड लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे. या ठिकाणी साईट टाकलेली आहे बघा, भूमी अभिलेख .महाराष्ट्र.gov.in. या ठिकाणी आता सर्च करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो साईट ओपन होत आहे. बघू शकता, हे पहिलं पेज आहे भूमी अभिलेख महाराष्ट्र भूमी अभिलेख. या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता विविध सेवा या ठिकाणी या साईटवर आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्याला आणखी खाली यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता जमिनी संबंधित सेवा सहज, सोप्या आणि पारदर्शक. यामध्ये निशुल्क सेवा आणि सशुल्क सेवा असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी निशुल्क सेवेमध्ये आपल्याला या ठिकाणी मोबाईलवर आपल्याला आपल्या शेतीचा नकाशा एकदम फ्रीमध्ये कसा काढायचा ते आपल्याला बघायचं आहे. ते आपल्या निशुल्क सेवेमध्ये आहे. या ठिकाणी पाहू शकता महाभू नकाशा कंसामध्ये जमिनीच्या नोंदीसह नकाशे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साईड ओपन करण्याकरता या ठिकाणी तुमच्या उजव्या बाजूला एक ऑरेंज कलरचं बटन दिसत आहे, सेवावर जा. या सेवावर जा या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता आपलं दुसरं पेज ओपन होत आहे. दुसरं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डाव्या साईडला स्टेट महाराष्ट्र, कॅटेगरी, रूरल, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज हे ऑप्शन आलेले आहेत. त्याप्रमाणे आपलं जे काही गाव असेल ते गाव या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. मी या ठिकाणी सुरुवातीला माझं सर्व जे काही माहिती आहे ती भरून घेतो. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, मी माझ्या गावाची पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर विलेज निवडल्याबरोबर पूर्ण गावाचा नकाशा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. या गावाच्या नकाशामध्ये आता आपल्याला कोणत्या प्लॉटचं म्हणजेच आपल्याला कोणत्या गटाचा आपला नकाशा पाहायचा आहे तो या ठिकाणी आपल्याला खाली सर्च प्लॉट नंबरवर टाकायचा आहे. त्या सर्च प्लॉट नंबरमध्ये या ठिकाणी आपण आपला गट नंबर टाकला आणि सर्च केलं की या गावातील तेवढाच नकाशाचा भाग तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल. या आता सध्याच्याला गावाचा पूर्ण या नकाशा या ठिकाणी दाखवला जात आहे. आपण या सर्च प्लॉटवर क्लिक करूयात. या ठिकाणी आपण आता आपला जो काही गट नंबर आहे तो या ठिकाणी टाकणार आहे. गट नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्चवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रोसेस होत आहे आणि आपला या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपला जो काही गट नंबर आपण या गावातला टाकला होता तो या ठिकाणी निळ्या रंगाने दर्शवला जात आहे. म्हणजेच आपल्या जो काही 104 गट नंबरचा नकाशा आहे तो या निळ्या कलरमध्ये आलेला आहे. आता आपल्याला याची प्रिंट काढायची तर कशी काढायची आपण याच्या पुढे पाहूयात. मित्रांनो, अतिशय बारकाईने व्हिडिओ होत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही प्रोसेस या ठिकाणी मिस करू नका. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्या शेताचा नकाशा आपल्या मोबाईलवर घर बसल्या कसा पाहायचा ते या ठिकाणी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. या ठिकाणी खाली पाहू शकता सिलेक्ट प्लॉट नंबर, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे काही गट नंबर टाकलेला आहे तो पुन्हा एकदा गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तो गट नंबर टाकल्यानंतर या गटातील नावे या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून बघू शकता. या गटातील पूर्ण नावे तुम्हाला या ठिकाणी दाखवते. या गटातील पूर्ण नावे, त्याचे क्षेत्र, त्याचा खाते नंबर या ठिकाणी ते पूर्ण दाखवत आहे. ते पूर्ण स्क्रोल करायचं आहे आणि शेवटला यायचं आहे.
शेवटला आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्र, मॅप रिपोर्ट नावाचं एक या ठिकाणी निळ्या कलरचं बटन दिसत आहे. त्या मॅप रिपोर्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्र, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी घर बसल्या आपला शेतीचा नकाशा पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता आता ओपन बटन आलेले आहे. ओपनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओपन बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मित्र, पूर्ण गावामध्ये जो निळ्या कलरचा 104 गट नंबर दाखवला होता त्या गटाची PDF या ठिकाणी आता ओपन झालेली आहे. आणि 104 गट नंबर आपला नकाशा जो काही आहे तो 104 गट नंबरचा ओपन झालेला आहे. त्याचबरोबर 104 गटाच्या चतुर्सीमा सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे की पूर्वेला कोणता गट आहे, पश्चिमेला कोणता गट आहे, दक्षिणेला कोणता आहे आणि उत्तरेला कोणता आहे. चतुर्सीमेसहित या ठिकाणी आपल्या प्लॉटचा या ठिकाणी आपल्या गट नंबरचा नकाशा या ठिकाणी ओपन झालेला आहे. आणि या PDFच्या खालीच बघू शकता त्याच गटातील पूर्ण शेतकऱ्यांची नावे, त्यांचं क्षेत्र, त्यांचे खाते क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत. आता याची तुम्ही PDF शेअर करून आपल्या WhatsAppवर घेऊ शकता आणि त्याची प्रिंट या ठिकाणी काढू शकता. चला तर मित्रांनो, हा होता महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ. आपल्या शेतीचा नकाशा घर बसल्या आपल्या मोबाईलवरून एका मिनिटामध्ये कसा पाहायचा याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला अतिशय बारकाईने मी समजून सांगितलेली आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ठिकाणी शेअर करा. मित्रांनो, हा तर झाला घर बसल्या एका मिनिटामध्ये तुमच्या शेतीचा नकाशा कसा पाहायचा. पण तुम्हाला घर बसल्या एका मिनिटामध्ये आपली डिजिटल सातबारा कशी काढायची हे माहीत आहे का? हे जर माहित नसेल तर या ठिकाणी बघू शकता हा व्हिडिओ दिसत आहे. या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करा आणि आपल्या घर बसल्या मोबाईलवर एका मिनिटामध्ये आपल्या गटाची सातबारा कशी काढायची हे तुम्ही अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी A to Z प्रोसेस या ठिकाणी सांगितलेली आहे. हा व्हिडिओ बघून घ्या आणि घर बसल्या आपली मोबाईलवर सातबारा डाउनलोड करा. चला तर मग अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.